अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रकारचे मुंबई शहरात तिथे जाऊन स्वामी कुमार स्वामी स्थापिती समर्थाचा स्वामी नामाचे भजन, त्यांची चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्न स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जन्नी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. ती लागी सावरून धरली सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दाचे समजावित, परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणून. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर ते जयंसी देवा मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठावटी. स्वामी सांगितल्या सुतांच्या कोटी मुळापासून सर्वही एकोणी देवा मामलेदार हसून देती उत्तर. त्यासी पिसाचे लागले थोर माझे निदूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतःकरणी. मग ते स्वामी सुतांच्या अक्कलकोट येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्त करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्त करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मोठं होत असं कमाटीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिले कांदेवाडीत जागा एका भक्तीने. तारण आम्ही त्यांची गाता तेही त्रास देते स्वामी सुता. परी त्यांचे चित्त दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण तळीच स्वामी जयंत केलीसे. कोणी एके समयासी नगर करणारा जोशी सहज आले मुंबईसी. त्याने ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदिल्या चित्ती प्रेमानंदे चरणी बांधती स्तवन करती त्यांचे. स्वामी सुते त्यांसी लाभिले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी भुवानी स्वामींची पत्रिका करून ती अर्पणा श्रीचरणी अक्कलकोटी पाहतले. पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थी त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजवता जोशी हसू आले समर्थांशी पाहून. या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात सके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगटत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सभे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लावले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरून कामना कोणी येताचे दर्शन. त्यांची स्वामी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगते. कोणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एखाद्या सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो नसे उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भेरले पूर्ण एकिले आतून राणीने. सेवकांचे मने सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनी आणावे पाहून या समर्थांचे उल्हास सुताचे मानसे धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निजे सुता ते पाहुणी आनंद समर्थ मनी कर फिरवला मुखावनी हस्ती धरून उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी भोसवते सेवकरी परीत समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीते भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगेनाच. एके दिवशी समर्थ बसले असता आनंदाचं स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समयी साधूने समर्थ सांगितले त्या काने आम्ही भजन करीत पायी खडावा घालून. आम्ही जातो निझामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना नसाहे त्यासी स्वामी बेने कैसे जीवन वारंवार मी स्वामींचे ऐसे न करावे काही. मी जाणले ऋतू माझी आई स्वामी धरती हृदयाशी. म्हणती आम्ही तवर दयी वास करू निश्चय. चिंता न काही करावी. मग स्वामी सुत ते स्थळ सोडती त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी भोगिन्य झाला. परत न्याय आला धर्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखी उत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चेंडसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जन्नी राहतच त्या स्थानी. तिने हे वर्तमान एकोणी विनवती समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पावटले सेवेकरी. म्हणून ती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परिसुत त्या सांगते आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिवस सरत असे. मग सांगती समर्थ त्यासे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी नदी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न येत सत्य तरी तो भरून यथार्थ ठेविली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटात जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला तसे केला स्वास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करून परिगंध न लावती. भोजनाते न उठती. धन्यवरी अंग टाकती. कोणा सवे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली. त्या श्रुत झाला
समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समाजला समाचार परत्र पावला. आत्मज निज पुत्र मरण मारता कोणी करीत आकांता. तो दुःख समयावर नेता दुःख करीत अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आला पाही. बोलल्या काय समर्थे सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्याची तारण होय. कैसे समर्थ बोलले ते शिव लांगले आमच्या आज्ञेची. संधी पडली काळ ओढून निबळेची मंगणेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोवदेधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृताना प्रकृत कथा संबंध भाविक परक्त परिसर सप्तदशोध्याय. गोढा श्री भगवचरणार्पणमस्तु. श्रीयस्तुं शुभं भवतु.